रसिको नमस्कार. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि मी आहे RJ श्रद्धा. अर्थातच वारली चित्रकलेवर जिची श्रद्धा अशी RJ श्रद्धा. रसिको FLOA म्हणजेच फॉरेन लँग्वेज ऑनलाईन ॲप्लिकेशन्स या विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं अतिशय मनपूर्वक स्वागत. शैलेश लेले सरांनी सुरू केलेलं हे अतिशय स्तुत्य असा उपक्रम ज्यामध्ये जर्मन आणि फ्रेंच या दोन्ही भाषा ऑनलाईन पद्धतीने आणि अतिशय माफक दरात आणि सगळ्या वयोगटातल्या व्यक्तींना शिकता येईल अशा पद्धतीचा हा त्यांचा उपक्रम आहे. आणि गेल्या काही महिन्यापासून आपण विविध मान्यवरांशी गप्पा मारतो आहोत. त्यामध्ये काही विद्यार्थी आहेत, काही त्यांचे पालक आहेत आणि वेगवेगळ्या क्षेत्रातली मंडळी आहेत की ज्यांनी FLOA सोबत काम केलेलं आहे किंवा फॉरेन लँग्वेज शिकलेली आहे. तर ह्याच अनुषंगाने आज माझ्याशी गप्पा मारणार आहेत पुणे इथून जोडले गेलेले राजेश खरे सर आणि दिलीप कलंत्री सर. त्या दोघांविषयी मला सांगायला नक्की आवडेल की खरे सर जे आहेत ते ARK सोल्युशन्सचे CEO आहेत आणि त्यासोबतच कलंत्री सर जे आहेत ते अंतर्ज्ञान क्लाउड वर्क्सचे CEO आहेत. आणि हे दोघेही आज माझ्याशी पुण्याहून जोडले गेलेले आहेत. त्यांचा एकूणच इंडिव्हिज्युअल प्रवास आणि फ्लोआसोबत ते कसे जोडले गेले ह्या सगळ्याच विषयी आज आपण गप्पा मारणार आहोत. गप्पांना सुरुवात करण्यापूर्वी मी दोघांचं स्वागत करते. तुम्हा दोघांचंही अतिशय मनपूर्वक स्वागत सर. धन्यवाद. तर मुळातच तुम्ही दोघेही आपापल्या क्षेत्रामध्ये इतक्या उच्च पदावर आहात आणि दोघांचे वेगवेगळे सेटअप आहेत. तर मला दोघांविषयी जाणून घ्यायला आवडेल. आधी येते मी खरे सरांकडे की आपण कुठल्या क्षेत्रामध्ये काम करता आणि सध्या कुठे कार्यरत आहात. तर मी राजेश खरे 20 वर्ष IT इंडस्ट्रीमध्ये काम केल्यानंतर म्हणजे 2017 साली मी स्वतःची आर्क सोल्युशन कंपनी सुरू केली. आम्ही लोकांना कस्टमाइज्ड सॉफ्टवेअर बनवून देतो. आमचे काही रेडी टू यूज प्रॉडक्ट सुद्धा आहेत. सो कस्टमाइज सॉफ्टवेअर मध्ये CRM झालं, इन्व्हेंटरी मॅनेजमेंट किंवा असे बरेचसे आणि लर्निंग मॅनेजमेंट प्लॅटफॉर्म म्हणजे ज्याच्यामध्ये किंवा ऑनलाईन एक्झाम सॉफ्टवेअर ज्याच्यामुळे मी FLOA शी जोडला गेलो. हे आम्ही असे बरेचसे विविध प्रकारचे 57-58 सॉफ्टवेअर बनवून झाले आहे. बर. कस्टमायझेशन वरती आमचा जास्त भर आहे. अच्छा. आणि कलंत्री सर आपण काय सांगाल. मी IT क्षेत्रातच कार्यरत आहे मागचे 23 वर्ष. इंजिनिअरिंग झाल्यानंतर मी एका कंपनीत जॉबला होतो. तिथं मला ट्रेनिंग ह्या डोमेन मध्ये काम करायला मिळालं. टेक्नॉलॉजीचा वापर करून आपण ट्रेनिंग मध्ये चांगल्या पद्धतीने लोकांना कुठले कॉन्सेप्ट कसे शिकवू शकतो हे मी तिथनं शिकलो. आणि 2012 साली मी माझी कंपनी फॉर्म केली. तर 2012 पासून आतापर्यंत आम्ही काही प्रोडक्ट्स डेव्हलप केले जे एज्युकेशन डोमेन मध्ये बरेचसे लोक वापरतात. स्पेशली कोचिंग इन्स्टिट्यूट्स जे CA चे असतील, CS चे असतील, MPSC चे असतील, स्कूल लेवल कॉम्पिटिटिव्ह एक्झाम. तर त्यांचं कम्प्लीट एक ऑनलाईन लर्निंगचा प्लॅटफॉर्म आम्ही त्यांना प्रोव्हाइड करतो. त्याच्यात ते व्हिडिओ बेस्ड टीचिंग करू शकता, त्यांचे एक्झाम्स घेऊ शकता आणि हे जे काही ते शिकवतात स्टुडंट्सचं आपल्याकडे अनालिटिक्स पण येतं की कोण कुठे किती वेळ काय अभ्यास करत होता, त्याचा परफॉर्मन्स कसा आहे आणि त्याच्यावरनं त्यांना आपल्याला काही रिकमेंडेशन पण प्रोव्हाइड करतात. बर. हा जो प्लॅटफॉर्म आहे हा मुख्यतः प्रायव्हेट कोचिंग इन्स्टिट्यूट्स वापरतात. पण फ्लोआ सारखे काही आमचे असोसिएट्स आहेत ते पण ह्या प्लॅटफॉर्मचा युज करून त्यांच्या मुलांना त्यांचे जे काही कोर्सेस आहेत ते शिकवतात. आणि बालभारतीचा जो ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे तो पण आम्ही प्रोव्हाइड केलेला आहे. तसा तो बालभारतीची जेवढी पुस्तकं आहे त्याच्यासाठी लर्निंग मटेरियल यांनी डेव्हलप केलाय. तर तो डिस्ट्रीब्यूट करण्यासाठीचा जो प्लॅटफॉर्म आहे तो आम्ही प्रोव्हाइड केला आहे. तर असा आमचा एक पूर्ण अनुभव आहे आणि तोच अनुभव आम्ही फ्लोआ सोबत असोसिएट होण्यासाठी वापरला आहे. तर त्यांच्या मुलांना आमच्या प्लॅटफॉर्म थ्रू जे काही व्हिडिओज वगैरे आहे त्याच्या थ्रू त्यांना शिकायला मिळतं. अच्छा. आणि तुमच्या दोघांसाठी हा सेमच प्रश्न आहे की ज्या वेळेला अशा पद्धतीचा एक इनिशिएटिव्ह घेतला जातोय हे कळल्यानंतर तुम्हाला हा उपक्रम कसा वाटला होता. उपक्रम फारच छान. म्हणजे सगळ्या मुलांपर्यंत तुम्ही पोहोचू शकता आणि असा हा प्लॅटफॉर्म. तर म्हणजे मी जेव्हा या प्रोजेक्टला जोडला गेलो तर मला एकदम छान वाटलं की कोणीही हे शिकू शकतं. सो आपण टेक्नॉलॉजी देऊ शकतो आणि त्या टेक्नॉलॉजीचा फायदा सगळेजण शिकण्यासाठी वापरू शकतात. हा जो विचार होता हाच मला जास्त भावला आणि मला वाटतं मी या प्रोजेक्टला जोडला गेलो. बर. दिलीप सर मला या प्रोजेक्ट मध्ये आवडलं असं की फॉरेन लँग्वेज जी इलाइट क्लास साठी तयार केलेला कॉन्सेप्ट आहे की फॉरेन लँग्वेज शिकणारी लोक जरा इलाइट क्लासवाले असतात. बरोबर. पण ज्या पद्धतीने हा प्रोजेक्ट इम्प्लिमेंट केलाय ZP शाळा, कॉर्पोरेशनच्या शाळा, इथली मुलं फ्रेंच किंवा जर्मन शिकताय आणि त्याच्या परीक्षा देत आहे आणि त्यांना त्याच्यात आवडी निर्माण करता येऊ शकते आणि हे एवढ्या मास लेवलला घेऊन जात आहे
तो हा या उपक्रमाचा USP आहे खरं. हम्म. अदरवाईज तुम्ही कुठलीही फॉरेन लँग्वेजची कोर्सेस वगैरे बघा, इट इज मेड फॉर लाईक ॲफ्लुएंट क्लास वगैरे. हम्म. आणि याला फक्त म्हणजे असं नाही केलंय की म्हणजे शिकवायचंय, टेस्ट घ्यायची आहे, सर्टिफिकेट द्यायचंय, टेक्नॉलॉजीचा पण वापर करायचा आहे. तो ह्याच्यामुळे त्याचा जो काही काय म्हणतो एसेन्स जो आहे हो. शिकवण्याचा हम्म. एकदम चांगला आहे. दॅट्स वाय हा प्रोजेक्ट मला असं मनापासून आवडतो. कारण ह्याला आहे ना खूप 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 स्कोप आहे. हम्म. आणि भारतात म्हणजे आता फक्त महाराष्ट्रात जर तुम्ही बघितलं, गव्हर्नमेंट आणि गव्हर्नमेंट एडेड शाळांमध्ये शिकणारे विद्यार्थी 1ली ते 10वी 1,80,00,000 आहे. त्या विद्यार्थ्यांपर्यंत ह्या प्रोग्राम थ्रू पोहोचणं, त्यांना फॉरेन लँग्वेज काय असते, त्याचा पुढे जाऊन वापर काय होणार आहे, या सगळ्याची माहिती मिळणं हे खूप म्हणजे चांगला प्रोजेक्ट आहे तसा. हम्म. त्याला आपण टेक्नॉलॉजी म्हणून जे काही सपोर्ट करू शकलो, म्हणून मी फील की वी आर लकी की याच्यावर आम्ही काम करतोय खरं. क्या बात आहे. बरं, आता थोडंसं आम्ही जे नॉन टेक्निकल फील्डमधले जे लोक आहोत, तर यांना थोडंसं सोप्या भाषेत जर का तुम्ही समजून सांगितलं तर मला फार आवडेल, की तुम्ही टेक्नॉलॉजी पार्टनर म्हणून FLOA सोबत जोडले गेलेले आहात. हे ऐकताना खरं तर खूप छान वाटतं. पण नेमकं तुम्ही कशा पद्धतीने त्यांना हेल्प केलेली आहे किंवा काय तुम्ही काम केलंय किंवा तुमचा रोल यामध्ये कशा पद्धतीने आहे, हे थोडं मला सविस्तररित्या समजून घ्यायला नक्की आवडेल. तर ठीक आहे, मी सुरुवात करतो. मला असं वाटतं ऑनलाईन शिकणे हे कोविड काळापासून मला जास्त म्हणजे त्याला आधी होतच ऑनलाईन शिकायचं, लोक कोर्सेस करायचे. पण कोविड जेव्हा झालं त्याच्यानंतर लोकांना असं त्याचं महत्व पटलं की ऑनलाईन पण शिकता येतं. आणि त्यानंतर हे सगळे ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स आहेत, म्हणजे ऑनलाईन आपण शिकू शकतो, हे जास्त लोकांपर्यंत पोहोचलं आणि लोकांनी त्याला ऍक्सेप्ट सुद्धा केलं. हो. सो हा ऑनलाईन प्लॅटफॉर्म मग असं म्हणजे काय म्हणूया की त्याच्यामुळे सो टेक्नॉलॉजी याच्यासाठी असं काय देऊ शकतो आपण. मी जसं म्हणजे आपण ऐकतोच तेव्हापासून की कोणीतरी ऑनलाईन तो व्हिडिओ बघत आहे, तो व्हिडिओ बघतोय, त्या व्हिडिओला आता ऑनलाईन असण्याचे फायदे कसे असतात की मला जर तो कन्सेप्ट समजून घ्यायचा असेल तर मी त्याला 10 वेळा बघू शकतो. तो व्हिडिओ मी रिवाइंड करून परत एकदा असं करून मी 10 वेळा तो समजून घेऊ शकतो. सो मला माझ्या हिशोबाने मला हवं तेव्हा मी तो कोर्स करू शकतो. हा एक त्याचा उपक्रम झाला. त्याच्यानंतर दुसरं असं आहे की ही एक्झाम सुद्धा ऑनलाईन असते. सो याच्यामुळे काय होतं की हे कोणी आपण म्हणजे एक्झाम ऑनलाईन असल्यामुळे त्यांना कुठेही जायची गरज नाही, ते त्यांच्या घरात बसून ती एक्झाम देऊ शकतात. सो अशा प्रकारे याचा एक अजून वेगळा फायदा आपण ऑनलाईन असल्यामुळे देऊ शकतो असं मला वाटतं की आणि हेच सगळं FLOA प्लॅटफॉर्म आहे की एक लँग्वेजच्या नंतर दुसरी लँग्वेज हे जे काही त्यांना घरात बसून ते एक लँग्वेज शिकता येते. तो आता हा जो प्लॅटफॉर्म बनवलाय मी त्याच्यावरती लाईक बघायला गेलं तर IIT JEE क्लासेसचे एक्झाम्स होतात, नीटचे होतात, संस्कृत सेवा फाउंडेशन आहे त्यांनी पण याच्यावरती संस्कृतमध्ये एक्झाम घेतले आहेत. आणि आता मेडिकल कॉलेजच्या पण काही एक्झाम याच्यावरती झाल्या आहेत. आणि आता FLOAच्या अशा या दोन्ही फ्रेंच आणि जर्मन भाषांच्या एक्झाम याच्यावरती होतात. सो ते एक छान वाटतं आणि त्याचा भाग असल्याचा लाईक अभिमान सुद्धा आहे. वा, किती छान. सर, तुम्ही काय सांगाल? ऍक्च्युली टेक्नॉलॉजी ना एक जसं कॅटलिस्ट म्हणून काम करतं. जसं कॅटलिस्ट म्हणजे बेसिकली कुठली प्रोसेस फास्ट काम करण्यासाठी टेक्नॉलॉजीचा वापर होतो खरं. आणि हल्लीच्या काळात आपल्याकडे सगळ्यांकडे मोबाईल आहे, इंटरनेट आहे आणि त्याचा वापर म्हणजे डेली लाईफ मध्ये आपण सहजपणे करायला लागलोय. तेच FLOA सोबत जोडल्या गेलंय आणि टेक्नॉलॉजी त्याला एक इंटिग्रेटेड पार्ट बनवला. तो सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं तर कुठलीही ऍक्टिव्हिटी असो, म्हणजे मुलाला FLOAच्या परीक्षेसाठी रजिस्ट्रेशन भरायचंय. रजिस्ट्रेशन भरण्यासाठी ऑनलाईन फॉर्म आहे. लोक येतात, ऑनलाईन फॉर्म भरतात, फी भरतात आणि रजिस्टर करतात. त्याच्यासाठी जसं आपल्या काळात म्हणजे मी जेव्हा शिकायचो, एखादी परीक्षा द्यायची असेल तर मला तो फिजिकल फॉर्म भरायला लागायचा, पैसे पोस्टात जाऊन जमा करायचे, त्यानंतर मला पोचपावती मिळायची. ही सगळी जी प्रोसेस आहे ती टाइम कन्झ्युमिंग पण होती, खर्चिक होती. त्याच्याऐवजी हे जे काही आता टेक्नॉलॉजीचा वापर करून सोपं झालंय ना, त्याच्यामुळे लोकांची पण लाईफ कन्व्हिनियंट आहे, त्यांच्यापर्यंत जास्त गोष्टी पोहोचताय बेसिकली. असं प्रत्येक स्टेजला आहे FLOA मध्ये. रजिस्ट्रेशन असो, ऑनलाईन लर्निंग असो, त्यानंतर एक्झाम असो. एक्झाम तुमची ऑफलाईन जरी झाली तर ते एक OMR शीट म्हणून कॉन्सेप्ट असतं. म्हणजे तुम्ही एखादी एक्झाम दिली असेल तर असे गोल असतात सर्कल, त्याला आपण पेन्सिलनी गोल करतो असं. तर त्या ज्या OMR शीट असतात ना त्या पण ऑटोमॅटिक रीड होतात कम्प्युटर थ्रू. म्हणजे त्याला आहे ना आपल्याला मॅन्युअली चेक नाही करायला लागत. हे सगळं जे काही टेक्नॉलॉजीचं युसेज आहे ते युसेज आपण म्हणजे कमी रिसोर्सेस मध्ये जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकतो.
त्याच्यामुळे याला स्प्रेड खूप मिळतो. तो कॉन्सेप्ट जो आहे तो म्हणजे फॉरेन लँग्वेज शिकवणं, त्याचा कंटेंट बनवणं हा एक पार्ट झाला, जो त्याचा यू कॅन से हार्ट किंवा ब्रेन आहे. पण बाकीचा जो पार्ट आहे ना, ज्याच्यामुळे ते सोपं होतं, तो सगळं टेक्नॉलॉजी हँडल करते. खरंच खूप छान आणि सोप्या भाषेत सर तुम्ही हे समजून सांगितलं. तर फ्लोआसोबत काम करतानाचा काही वेगळा अनुभव इथे आज तुम्हाला दोघांनाही शेअर करावासा वाटतो का? ओके. खूप सारे अनुभव आहेत. हां. काय आहे, हे सगळं सोपं करायचं म्हणजे प्रत्येकाला ते वापरता आलं पाहिजे. तर ह्याच्यासाठी ना म्हणजे जेव्हा आपण आयटी मधनं सोल्युशन बनवतो, तर ते आयटी मधलं सोल्युशन बऱ्याच वेळेस असं बनतं की काय ठीक आहे, हे लोकांना समजेल. पण जेव्हा तुम्हाला ते प्रश्न येतात की हे जमत नाहीये, तर मग आपल्याला समजतं की नाही आपण जे काही विचार करतोय ते एकदम सगळ्यात सोपं म्हणजे तुम्हालाही मी एक्सप्लेन करू शकता आलं पाहिजे, तुम्हालाही ते वापरता आलं पाहिजे. सो लोकांनी चुका नाही करायला पाहिजे, तर त्याच्यासाठी काय काय करू शकतो, असे सगळे अनुभव. मग याच्यामुळे काय होतं की सॉफ्टवेअरची जे डेव्हलपमेंट प्रोसेस आहे त्याला एक वेगळा अँगल मिळतो. आणि दुसरं जर पार्टिसिपेशन म्हणाल तर कुठल्या तरी एका रिमोट शाळेतनं, म्हणजे माझ्यासाठी तर असं होतं, मी राजगुरुनगर मधलं ती मुलगी पहिली आली होती भारतामध्ये. सो ती माझ्यासाठी म्हणजे मुलांसाठी हे प्लॅटफॉर्म इन्स्पिरेशन आहे, पण माझ्यासाठी ती मुलगी इन्स्पिरेशन होती की आम्ही जो काही प्लॅटफॉर्मशी संलग्न आहोत त्या प्लॅटफॉर्म मधनं अशी मुलगी पहिली आली आहे आणि ती भारतात आली आहे आणि ती जर्मन अशा फॉरेन लँग्वेज मध्ये ती पहिली आली आहे. सो म्हणजे मला सुद्धा ती जर्मन लँग्वेज येत नाही, पण जेव्हा ते असं बघितलं की किती आपण सोपं करून देऊ शकतो, तर शैलेश सर नेहमी माझ्या मागे असतात की अरे हे सोपं करूया. सो ते आता सोपं करत म्हणजे आता माझ्या कुठलंही सॉफ्टवेअर बनवत असताना मी सोपं करूया असं एक मागे डोक्यात असतं की सोपं करायला पाहिजे. वा, खूपच छान. माझा अनुभव म्हणजे आतापर्यंत ना म्हणजे मी पर्सनली फील्डवर फार गेलेलो नाहीये, म्हणजे शाळांमध्ये वगैरे आम्ही बॅक एंड टेक्नॉलॉजी आणि हे सगळं काम केलं. पण जेव्हा केव्हा मीटिंग असते तर शाळेत काय होतं, लोकांचे रिएक्शन काय आहे, टीचर लोकांचे रिएक्शन, प्रश्न, असं भरपूर इंटरेस्टिंग डिस्कशन होत असतं. मला पण असं एक लाईव्ह एक्सपिरियन्स घ्यायचा आहे, शाळेत जाऊन त्यांचे रिएक्शन बघून, त्यांचे क्युरिओसिटी काय असते. अजून आतापर्यंतचे जे अनुभव आहे ते मी फक्त ऐकले, मला स्वतः अनुभवायचे एकदा शाळेत जाऊन. ती माझी इच्छा आहे. ते मी शैलेश सरांना पण सांगितलं की सर आपण एकदा मला पण घेऊन चला. तर म्हटलं की तुम्ही एकदा हे कम्प्लीट करा, त्यानंतर जाऊ आपण. वा, आणि तुमच्या दोघांचा काही पुढे भविष्यात मानस आहे का की फ्रेंच आणि जर्मन आपण पण शिकावी असा? तो चांगला प्रश्न आहे. मला असं वाटतं, मला ते म्हणजे अगेन काय म्हणूया ते गुटन मॉर्गन, मला ऐकून ते व्हिडिओज म्हणजे जेव्हा ते सुरू झालं तेव्हा ते ऐकून सुद्धा तेवढं जमलंय. हो नक्कीच परदेशी भाषा शिकायला हवी. सो मला नक्कीच वाटतं आणि शिकेन असं आता तरी वाटतंय की शिकेन नक्की कधीतरी. आता ते लवकर जर योग जुळून आला तर चांगलं वाटणार आहे. नक्कीच आवडेल. वा, प्रयत्न करू आम्ही शिकायचा. अगदी. तुम्ही खरं तर हा जो काही खूप मोठा भार उचलताय, आता जेव्हा तुमच्याशी गप्पा मारतीये, तुम्ही जे काही सांगताय सगळं तुमचं काम कशा पद्धतीने चालतं, ते ऐकून खरंच खूप छान वाटतंय की एक खूप मोठा पार्ट तुम्ही सांभाळता आहात आणि ज्याच्यातून मुलं शिकतात ते सोपं करणं, हे जे तुमचं काही एम आहे ते ऐकून खरंच खूप छान वाटलं की फक्त आपण एखादं प्रोजेक्ट कंप्लीट करून देणं किंवा एखादं सॉफ्टवेअर बनवून देणं इथपर्यंत तुम्ही मर्यादित नाही राहिलेले आहात, तर त्याचा जास्तीत जास्त लोकांना किंवा सर्वसामान्य लोकांना सुद्धा जे या फील्डमधले नाही आहेत अशांना सुद्धा सोपं वाटावं, ह्यासाठी जे तुमचे प्रयत्न जे चालू आहेत ते ऐकून खरंच खूप छान वाटलं. पण जाता जाता आपल्या सगळ्या श्रोत्यांना काही सल्ला द्यावासा वाटतो का? फॉरेन लँग्वेज का शिकली पाहिजे आणि काय त्याचा पुढे भविष्यात उपयोग होऊ शकतो असं तुम्हाला वाटतं? भाषा कुठली पण शिकली तर वाया जात नाही, म्हणजे मला तर असं वाटतं. तुम्ही म्हणजे आपण ची भाषा घरात बोलतो कारण मग मुलांना नाही समजावी, तर तुम्ही अशी जर नवीन भाषा शिकलात तर तुम्हालाही छान वाटेल शिकताना आणि तुम्ही त्या भाषेमध्ये बोललात तर म्हणजे तुम्ही एक तर तुमची सिक्रेसी मेंटेन राहू शकेल. तुम्ही एकमेकांशी बोलता आहात तसं होऊ शकतं. दुसरं की नवीन भाषा शिकल्याने तुम्हाला नवीन संस्कृती शिकायला मिळते आणि मला असं वाटतं ती संस्कृती शिकावी, त्याच्यात काय नवीन आहे ते तुम्ही तुमच्या आयुष्यात कसं वापरू शकता तेही वापरून बघावं. नक्की नक्की. वा, मला एक सांगायचं की आपण आता म्हणजे करंट एआयच्या युगात जगतोय. एआयनी बऱ्याच काही गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत आता आणि देणार पण आहे पुढे. पण त्या सगळ्या करेक्ट आहे नाही आहे हे जाणून घेण्यासाठी जसं भारताचं काहीतरी एक कल्चर आहे, महाराष्ट्राचं एक कल्चर आहे, ते जर्मन भाषेत, फ्रेंच भाषेत किंवा इतर कुठल्याही भाषेत जेव्हा केव्हा ते लोक मांडतात ते करेक्ट मांडताय नाही मांडत आहे तर काय चुका आहे ह्याचं अंडरस्टँडिंग आपल्या लोकांना असलं पाहिजे. म्हणून आपण आपल्या मुलांना किंवा ह्या सगळ्या लोकांना कुठली तरी परकीय भाषा शिकवणं हे आवश्यक आहे. आणि म्हणून हा जो इनिशिएटिव्ह आहे ना हा खूप महत्वाचा आहे. हा फ्युचरमध्ये आपल्याला
क्रॉस व्हॅलिडेशन्स आणि ह्याच्यासाठी पण उपयोगी पडेल. म्हणून खूप लोकांनी शिकावं. राजेश सर जसं म्हटलंय की तुम्हाला एक नवीन कल्चर शिकायला मिळतं, त्यांच्या मेथड शिकायला मिळतात. हे पण एक महत्वाचा भाग आहे. पण पुढचं जे काही फ्युचर येणार आहे त्याच्यासाठी आपण प्रिपेअर असलो पाहिजे. म्हणून वी शुड लर्न दिस असं मला वाटतं. मला असं वाटलं की आता आपण बोललो सगळं इंटरनेट वगैरे वगैरे, सो एक सांगायचं राहून गेलं की हे सगळं इंटरनेट असल्यानंतरच हे सगळं शिकायला मिळेल असं नाहीये. सो रिओ प्ले जे दिलीप सरांचं जे सॉफ्टवेअर आहे त्याच्यामुळे आम्ही काय केलंय की हे रिओ प्ले मध्ये आम्ही हे सगळं कंटेंट जो आहे डेव्हलप केलेला तो आम्ही पेनड्राईव्ह फॉर्मॅटमध्ये ऑफलाईन हा कंटेंट शाळांना देतो. शाळा त्यांच्या हिशोबाने एक तास बनवून तो शाळेत शिकवू शकतात आणि मग मुलांनी काय शिकलं हे शिकण्यासाठी ते जे आमची ऑनलाईन जी एक्झाम आहे ती ऑनलाईन एक्झाम देऊ शकतात किंवा ऑफलाईन एक्झाम सुद्धा, म्हणजे जे सरांनी सांगितलं ना ती गोळे गोळे OMR शीट मधनं ते बनवून ती एक्झाम तशी पण देऊ शकतात. सो गरज नाहीये की फक्त इंटरनेट असलंच पाहिजे वगैरे, इंटरनेट नसताना सुद्धा तुम्ही याचा भाग असू शकता. म्हणजे हे एक अजून म्हणजे टेक्नॉलॉजीने दिलेलं वरदानच म्हणूया आपण. नक्कीच. खरोखरच हा एक खूप महत्वाचा आणि प्लस पॉइंट तुम्ही सांगितला की बऱ्याच वेळेला असं होतं की दुर्गम भागामध्ये किंवा अतिदुर्गम भागामध्ये विद्यार्थ्यांना या फॅसिलिटीज नाही उपलब्ध होऊ शकत किंवा आपल्याकडे सुद्धा लोड शेडिंग आलं की आपल्या ते इंटरनेटचा काही उपयोग होत नाही. तर तुम्ही हे जे काही त्याच्यावरती सोल्युशन काढलंय, खरोखरच तुम्ही जे सोल्युशन्स बनवता ते खऱ्या अर्थाने सार्थकी ठरले असं मी म्हणेन. नक्कीच. थँक्यू. तर आज तुम्हा दोघांनी सुद्धा इतका छान वेळ आम्हाला दिला आणि तुम्ही महत्त्वाचा जो काही रोल ह्या फ्लोआसोबत प्ले करत आहात त्याविषयी जी काही आम्हाला सविस्तर माहिती सांगितली, त्यासोबत उत्तम अशा टिप्स पण दिल्या, तर त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. मुळात तुम्ही वेळात वेळ काढून आज आमच्याशी जोडल्या गेलात त्यासाठी तुमचे आभार आणि ह्या पुढील सगळ्या वाटचालीसाठी अतिशय मनपूर्वक शुभेच्छा देते आणि आत्तापुरतं इथेच थांबते. धन्यवाद. धन्यवाद. तुम्हाला पण शुभेच्छा. थँक्यू सर. तर मंडळी, फॉरेन लँग्वेज ऑनलाईन ॲप्लिकेशन्स ह्या आपल्या विशेष कार्यक्रमामध्ये आज सहभागी झाले होते खास पुण्याहून राजेश खरे सर आणि दिलीप कलंत्री सर. आता वेळ झाली आहे कार्यक्रमात इथेच थांबण्याची, पण तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज.